श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपण सर्वजण ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा, 29 जुलै 2026. मग या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करायची असते. माझ्या बऱ्याच स्वामी भक्तांनी 10 ते 15 दिवस अगोदरच स्वामींची सेवा करायला सुरुवात केलीही असेल. ज्यांनी कोणी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्वामींची अजूनही सेवा केली नसेल तर हा व्हिडिओ त्या प्रत्येकासाठी आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंचे आभार मानण्याचा दिवस. उद्या लवकर उठा. घरात स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घाला. फोटो असेल तर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. षोडोपचार पद्धतीने स्वामींची पूजा करा. दिवा लावा. दिव्यात थोडी हळद टाका. त्याने घरात शांतता येते, तसेच गुरुबळ स्ट्रॉंग होतं. घराचा मुख्य दरवाजा पण हळदीचे लेपन लावून उंबरापूजन करून घ्या. तसेच अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात थोडी हळद टाका. स्वामींची पूजा झाल्यावर स्वामींची प्रार्थना करा. तसेच संपूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे पठण करा. दिवसभरात कधीही करा, पण नक्की करा. ज्यांना कोणाला एकाच बैठकीत पठण शक्य नसेल त्यांनी सकाळी थोडे व संध्याकाळी थोडे अध्याय पठण केले तरी चालेल. पण ही एक सेवा उद्या नक्की करा. त्याचबरोबर स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करा. उद्या दिवसभर काम करताना, उठताना, बसताना स्वामींचा नाम जप करा. उद्या शक्य असेल तर पिवळ्या वस्तूंचे दान करा, जसे की केळी, बेसन लाडू किंवा जे काही पिवळं असतं ते दान करा. तुमच्या घरात जे काही बनेल ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा. त्यात आवर्जून एखादा गोड पदार्थ करा. संध्याकाळी सहकुटुंब स्वामींची आरती करा. स्वामींना प्रार्थना करा की गुरुमाऊली, तुम्ही मला शिष्य म्हणून कायम तुमच्या चरणी स्थान द्या. तुमची कृपा माझ्यावर तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येकावर ठेवा. आमचे काही चुकत असेल तर ते सुधारण्याची आम्हाला ताकद द्या आणि याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मात तुम्हीच माझे गुरु म्हणून मला लाभा. तुमची साथ आयुष्यभर लाभो, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. शक्य असेल तर स्वामी मंदिर किंवा मठात जाऊन किंवा घरी स्वामींच्या फोटोसमोर गुरुपद घ्या. शक्य असेल तर अन्नदानही करू शकता. माहीत नाही हा व्हिडिओ किती जणांपर्यंत पोचेल, पण ज्यांना कोणाला पोचला असेल तर प्लीज आपल्या इतरही स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपले इतरही स्वामी भक्त उद्या ही सेवा करू शकतात. झालेली ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि मी इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.